आई सप्तशृंगी देवीची पौराणिक कथा। जय आई सप्तशृंगी माता। मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्य या ग्रंथानुसार महिषासूर नावाच्या बलाढ्य राक्षसाने देवतांवर अत्याचार सुरू केले। त्याच्या पराक्रमामुळे सर्व देव पराभूत झाले आणि त्यांनी भगवान ब्रह्मा, विष्णू आणि महादेव यांच्याकडे मदत मागितली। तेव्हा तिन्ही देवांच्या तेजातून एक दिव्य शक्ती प्रकट झाली। त्या तेजस्वी शक्तीला सर्व देवतांनी आपापली दिव्य शस्त्रे अर्पण केली। भगवान शिवांनी त्रिशूळ, भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र, इंद्राने वज्र, वरुणाने शंख, अग्नीने शक्ती, वायूने धनुष्य, बाण आणि इतर देवतांनी अनेक अस्त्रे दिली। अशा प्रकारे 18 हातांची आदिशक्ती प्रकट झाली। देवीने महिषासूर आणि त्याच्या सैन्याशी अनेक दिवस भीषण युद्ध केले। अखेर देवीने महिषासुराचा वध करून धर्माचा विजय मिळवला। त्या विजयामुळे देवतांनी तिचा महिषासुरमर्दिनी म्हणून जय जयकार केला। महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील 7 पर्वत शिखरांनी वेढलेल्या पवित्र गडावर हीच आदिशक्ती आई सप्तशृंगी देवी म्हणून विराजमान असल्याची भक्तांची श्रद्धा आहे। म्हणून या पर्वताला सप्तशृंग आणि देवीला सप्तशृंगी माता असे नाव पडले। आजही लाखो भक्त आईच्या दर्शनासाठी गड चढतात। मनापासून केलेली प्रार्थना आणि श्रद्धेने घेतलेले दर्शन भक्तांना धैर्य, आशा आणि संकटांवर मात करण्याची शक्ती देते, असा दृढ विश्वास आहे। बोला जय आई सप्तशृंगी माता।